आमचा हरिओम पूर्णपणे बेशुद्ध पडलेला आहे. आता कसं होईल आता काही समजत नाही आम्हाला. बघूया आता याला हॉस्पिटलला न्यायचं की वर न्यायचं. तर नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आज आपण राहुरीवरून नाशिक व आजूबाजूचा परिसर पाहण्याचं एक नियोजन केलेलं आहे. तरी आता सकाळचे 8 वाजलेले आहे. सूर्योदय झालेला आहे. या ठिकाणी आमची गाडी पण रेडी आहे, बुलेरो. आणि 2 दिवसाचा हा आमचा टूर राहणार आहे. अक्षय सरचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. अक्षय सर, अबे आपली बुलेरो पिकअप दाखव. बुलेरो तरी आता पाहूया 2 दिवसात आपल्याला कोणकोणते ठिकाणं पाहायला मिळते. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जरा हे दाखवा, जोश दाखवा. ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या ठिकाणी आमचा थोडा गाडीचा प्रॉब्लेम झालेला आहे. गाडीमध्ये स्पीकर नसल्यामुळे आम्ही गाडी चेंज करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता मागं तेच चर्चा सुरू आहे की आता स्पीकर दुरुस्त करायचा किंवा गाडी बसवायची याबद्दल पाहूया. कारण की 2 दिवसाचा प्रवास आहे, त्यामध्ये स्पीकर तर आम्हाला लागणारच आहे. स्पीकर जर नसला तर बोरिंग होईल पूर्ण 2 दिवसाची जर्नी. त्यामुळे 30 तासा चर्चा सुरू आहे. बघूया काय होते. ठिकाणी आमची नवीन गाडी आलेली आहे आणि आम्ही आता या नवीन गाडीतच जाणार आहे. बघूया कसा एक्सपिरियन्स पाहायला. तर या ठिकाणी आम्ही आमच्या नवीन गाडीमध्ये बसलेलो आणि निघालेलो आहोत आपल्या प्रवासाला. आता आमचा जो प्रवास राहणार आहे हा कशा प्रकारे राहणार आहे हे आपल्याला प्रणय सर सांगतील. हां सर सांगा. इथून आमचा पहिला स्पॉट आहे वडी सप्तशृंगी, त्यानंतर दिंडोरी, आणि त्याच्यानंतर आम्ही जो त्र्यंबकेश्वरला जाईल आणि त्याच्यानंतर सेकंड डेला ब्रह्मगिरी पर्वत जाणार. आणि सेकंड डेला तिकडून येताना आम्ही नाशिकमधले जेवढे स्पॉट आहे पांडवलेणी, त्याच्यानंतर पंचवटी, काळाराम मंदिर वगैरे सगळे कव्हर करू. ओके. तर अशा प्रकारे आमचा 2 दिवसाचा हा प्रवास राहणार आहे. आता बघूया आपण आपल्या 2 दिवसात आपल्याला काय काय यामध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी आम्ही आता सप्तशृंगी गडावर थोड्याच वेळात पोहोचणार आहे. खूप वेळपासून म्हणजे आम्ही ट्रॅव्हल करत आहे. प्रथमेश कराडे अशा प्रकारे आता थोड्या वेळात आम्ही सप्तशृंगी गडावर पोहोचणार आहे. तरी भेटूया आपण डायरेक्ट आता गडावर. भेटूया गडावर. आणि
भेटूया गडावर आणि जय माता दी. तिथं जाऊन पाहू सर किती त्याला फील्डवर जाऊन पाहू त्याच्याशिवाय समजत नाही. तर या ठिकाणी आम्ही आता सप्तशृंगी गडावर पोचलेलो आहे आणि आम्ही आता सध्या रोपवेने वर जाणार आहे. हे रोपवेचं तिकीट काढण्याचा हाऊस आहे. रोपवेचं तिकीट रोपवेचं तिकीट काढण्याचं. रोपवेचं मी तुम्हाला दाखवतोच आता पुढच्या व्हिडिओमध्ये. चला भेटूया. या ठिकाणी आमचे खतरनाक असे दर्शन झालेले आहे. सध्या आम्ही खाली आलेलो आहे. तर आमचा हा पूर्ण दिवसच या दर्शनात आम्ही सध्या एअरपोर्टवर होतो. हो हे एअरपोर्टची फिलिंग पाहू शकता. तर आता बघूया आपला नेक्स्ट स्पॉट काय असेल. बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर सध्या आम्ही आता आमचे सप्तशृंगी देवीचे दर्शन झालेले आहे. अत्यंत चॅलेंजिंग असे दर्शन होते. 2-3 घंटे आम्हाला उभे राहावे लागले आणि सध्या आम्ही गंगापूर डॅमला जात आहे. आमच्याकडे मॅप तर लावू दे आपण पण शॉर्टकट जर असेल म्हणजे लवकर. यानंतर वेळेच्या अभावामुळे आम्ही पोचलो नाशिकला. अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल उधळी तरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल. यानंतर आम्ही सीता गुफा पाहायला निघालो, पण सीता गुफा काही कारणास्तव बंद असल्याने आम्ही जवळच असलेल्या एका प्रदर्शनाला भेट दिली. मन मंदिरा ते जाने, ओ मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका. मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका. संवेदना संवेदना संवादे सहवेदना जपताना. मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका. मन मंदिरा. तर या ठिकाणी आम्ही आता जेवणासाठी थांबलेलो आहे. दिवसभरापासून आमचा खूप जास्त प्रवास झाला या ठिकाणी. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो, पण मॅक्सिमम प्रवास आमचा गाडीतच झाला.
आता आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहे आणि उद्याचा आमचा सकाळी 6ला उठून ब्रह्मगिरी पर्वत आणि बाकीचे स्पॉट्स फिरण्याचा आमचा एक आम्ही ठरवलेला आहे. तरी आता बघूया, सगळे खूप थकलेले आहे आणि उपाशी पण आहे, तरी हात दाखवत आहे, जोश आहे अजूनही. तरी आपण बघूया आता उद्या काय होते. तर आजच्या दिवसापुरती एवढेच, भेटूया उद्या. हो तर अशा प्रकारे आम्ही काल रात्री एका हॉटेलमध्ये झोपलो आणि आता रात्री आमची व्यवस्थित झोप झाली आणि आता सकाळी आम्ही उठलेलो आहे. आत्ता जो आमचा प्लॅन आहे सगळ्यात पहिले तो ब्रह्मगिरी पर्वत फिरण्याचा आहे. त्यानंतर पांडवलेणी व बाकीचे ठिकाण आम्ही फिरू. सध्या आमची तयारी सुरू आहे. काल खूप थकल्यामुळे सगळेजण आता पाहू शकता तुम्ही दात घासून घ्या आपले आपले. अजूनही तयारी करत आहे. हरिओमची काल तब्येत खराब होती त्यामुळे तो अजूनही झोपेच्या अवस्थेतच आहे. आता बघूया, आता पुढचा स्टॉप आपण तयारी वगैरे करून निघूया आणि भेटूया आता पुढच्या स्टॉप. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. या ठिकाणी आम्ही ब्रह्मगिरीच्या स्टार्टिंग पॉईंटवर पोहोचलेलो आहे. हे तुम्ही पाहू शकता. मागून पूर्ण उंच हा असा प्रदेश आहे. तर भेटूया, आता जाऊया पुढे, काय होतं ते बघूया. या ठिकाणी आम्ही गड फक्त 5% चढलो आणि खूप असा थकवा येत आहे. असं वाटत नाही की आम्ही हा गड आता चढू शकू. खूप रिफ्रेशिंग वाटत आहे. काही एवढं पाहिजे तसं एवढा कठीण गड नाही वाटत आहे. कळसुबाई काय मी आता काय होईल, खूप थकल्यासारखं वाटत आहे. हरिओमची तब्येत पण आता बयकलेली आहे. आम्हाला बोलू द्या, यांचं मत ऐकून घ्या थोडंसं. त्याला पण सोबत घेऊन चालणे आहे. कोणाला? ठीक आहे, आता पाहूया काय होते ते. यांची तब्येत नाही ठीक. या ठिकाणी आमचा 70% जो हरिहर ब्रह्मगिरी पर्वत चढून झालेला आहे. आणि या ठिकाणी आता प्रणय सर, आपलं किती बाकी आहे अजून? 30%. 100 - 70 = 30. DCS पाहिजे. खूपच चॅलेंजिंग होता हा गड चढणे, पण तरी आम्ही चढलो. सगळ्यात चॅलेंजिंग आमच्या हरिओम देवर सर यांच्यासाठी होता. पण तरी पण यांनी खूप हिंमत दाखवून हा गड चढलेला आहे. तर त्यांच्यासाठी पहिली तुकडी आमची तिकडे रवाना आमची पहिली तुकडी रवाना पण झालेली आहे. त्यांना दाखव. दिसणार नाही पण बॅक कॅमेरा. अशा प्रकारे आता आम्ही आता वर चढणार आहे थोडा वेळ अजून. त्यानंतर परतीच्या प्रवासाला लागूया. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. नजर नजर कौन है अब
कुछ करिए चक दे तर अशा प्रकारे आमचा हा अरे बापा रे ब्रह्मगिरी पर्वत चढून झालेला आहे. प्रतिक्रिया पाहू शकता तुम्ही सगळ्यांच्या. बापा खूपच असा खतरनाक असा हा गड होता. खूप चॅलेंजिंग असा हा अनुभव होता. खूप चांगलं वाटलं आम्हाला मग. आणि मधात उतारावर असे माकडं पण होते. अबे ते रेकॉर्डिंग करून दुसऱ्या रसाला आवाज काढतो. सॉरी त्यामुळे खूप असा चॅलेंजिंग अनुभव वाटला. आता आम्ही जेवण करायला जाणार आहे गजानन महाराज देवस्थानवर. तिथे गजानन महाराज या ठिकाणी भक्तनिवास आहे. तिथे जाऊन आम्ही जेवण करून त्यानंतर पांडवलेणीसाठी आम्ही निघू. तर भेटूया आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. या ठिकाणी सध्या आम्ही पांडवलेणी या ठिकाणी आलेलो आहे. या अत्यंत प्राचीन लेण्या आहे असं समजतं. लेणी कुठे आहे? आमच्या पांडव लेण्या पाहून झालेल्या आहे. अतिशय प्राचीन या लेण्या आहे आणि 24 टोटल लेण्या होत्या सातवाहन काळातल्या. त्या आम्ही बघितलेल्या आहे. आता सध्या आम्ही गंगापूर डॅमला भेट देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेथील जेवढं पॉसिबल झालं तेवढं आम्ही आणखीन 1-2 स्पॉट यामध्ये ॲड करू. आणि आणखीन अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके ठीक आहे. भेटूया पुढच्या स्टॉपवर. या ठिकाणी आम्ही गंगापूर डॅमला आलेलो आहोत. हा खूप मोठं असा डॅम आहे. या ठिकाणी वेगवेगळे स्पोर्ट्स आहे असं आम्हाला कळलं आहे. तर बघूया आता आपल्या नशिबात असेल तर आपल्याला स्पोर्ट्स करायला मिळू शकते. तर जाऊया आता गंगापूर डॅममध्ये आणि भेटूया तिथे काय काय आहे. तर
या ठिकाणी आमचे गुजराती हॉटेलमध्ये गुजराती थाली आम्ही आज जेवण केलं. खूप अशी वेगळी थाली होती नेहमीपेक्षा. खूप सारे त्यामध्ये आयटम्स होते आणि ते आम्हाला म्हणजे खायला मिळाले. आणि प्रणय सर आता आम्हाला सोडून जात आहे त्यांच्या चंद्रपूरला. ट्रॅव्हल्स येणार आहे. तर प्रणय सर, तुम्हाला ह्या 2 दिवसाचा प्रवास कसा वाटला एकंदर? तुम्ही काय सांगू इच्छिता? मला हा खूप छान आणि खूप अप्रतिम वाटला. आणि एवढे चांगले सोबत आपले चांगले मित्र तयार झाले. तर सर तर आता जात आहे. भावना ट्रॅव्हल्स येत आहे. भावना ट्रॅव्हल्सनी सर जात आहे. खूप चांगला सरांसोबत प्रवास झाला. सरांना पण खूप आमच्यासोबत मजा आली. शुभम सर पण या ठिकाणी आहे. तर आता बऱ्यापैकी आमचं झालं आहे सगळं. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार आहे. आणि आम्ही अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी आमच्या डेस्टिनेशन पॉईंटवर पोहोचलेलो आहोत. 2 दिवसाचा प्रवास आमचा खूप आनंदात आणि मजेत गेला. 2 दिवस झाल्यानंतर आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. सध्या रात्रीचे 12 वाजलेले आहे. तरी आमच्या चेहऱ्यावर तुम्हाला एवढूसा पण थकवा जाणवणार नाही. सगळे फक्त बोलण्यातच जाणून थोडाफार हम्म. अधिकारीची फॅक्टरी. हा हा अशा प्रकारे सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी एन्जॉय केलं. सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. आणि आता आपण भेटूया पुढच्या वर्षी. आता पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टाटा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. इन्कलाब जिंदाबाद. जय हिंद, जय भारत. जय हिंद.